नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. शेअर बाजारातील 3 दिवसांची घसरण थांबली आहे. सेन्सेक्स 260 अंकांनी वधारलाय. खोपोलीतील झेनिथ वॉटरफॉल येथील दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजनांना सुरुवात. विक्रम मेनीडोर स्टँडवरील नगरपालिकेची कारवाई थांबण्यासाठी प्रयत्न. पार्किंग हटवण्याच्या निर्णयाला आज पुन्हा स्थगिती. आणि उद्योजक संतोष लड्डा यांनी 19 दिवसांनंतर दिल्या दागिन्यांच्या पावत्या. आता पाहूयात सविस्तर वृत्त. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या भारतीय शेअर बाजारातील घसरण आज बुधवार 4 जून रोजी थांबली आहे. जागतिक बाजारपेठेतील मजबूत संकेत आणि रेपो दरात कपातीच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावलेले दिसून आलंय. सेन्सेक्स 260 अंकांनी वधारलाय, तर निफ्टीने 24,600चा आकडा पार केलाय. यामुळे आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रायगडच्या खोपोलीतील झेनिथ वॉटरफॉलच्या येथे होणाऱ्या दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून झेनिथ वॉटरफॉलच्या वाटेवर ठिकठिकाणी रोप बॅरिकेडिंग करण्यात आलंय. खोपोली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हौशी पर्यटकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे आणि कोणीही नशापाणी करून त्या ठिकाणी जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवलं जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे. QR कोडचे फलक ठिकठिकाणी प्रदर्शित करून पर्यटकांना आपत्कालीन प्रसंगी आवश्यक असलेल्या संपर्क क्रमांकाची माहिती त्यातून करून दिली जाणार आहे. पेण शहरातील एसटी स्टँड समोरील नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेतील विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेच्या अधिक्रमित पार्किंगवर पेण नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचं नियोजन केलं होतं. यावेळी पेण विक्रम मिनीडोर संघटनेच्या साठी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, अध्यक्ष कल्पेश पाटील आदी नेते ठामपणे उभे असल्याने पेण नगर परिषदेने घेतलेल्या पार्किंग हटवण्याच्या निर्णयाला आज पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याचं जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलंय. मात्र आज स्थगिती जरी मिळाली असली तरी कारवाई होणार असल्याचं मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी स्पष्ट केलंय. मला जे काही आतापर्यंत जे काही माझ्या कानी आलेलं आहे, जे विजय भाऊंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत. आजचा दिवस या ठिकाणी कायद्याचा आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथला बस स्टँड तोडण्याची जी भूमिका घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली आहे, एवढाच आजचा अर्थ आहे. बजाज नगर मधील उद्योजक संतोष लड्डा यांनी चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या तब्बल 19 दिवस उलटल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सादर केल्या. पोलीस त्यांची पडताळणी करणार आहेत. दरम्यान एन्काउंटर मध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरने नांदेड येथील एकाला सोने दिल्याचे तपासात समोर आले. सोन्याच्या शोधासाठी नांदेड आणि अंबाजोगाई येथे पोलिसांनी 2 पथकं रवाना केली आहेत. अटक असलेल्या अंबाजोगाई येथील दरोडेखोराला पोलिसांनी सोबत नेलंय. सातारा जिल्ह्यात शरद पवार पक्षाच्या वतीनं नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली असून जून अखेरीस राष्ट्रवादीचे जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्र येऊन पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मित्र पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतले जाणार असून वेळ पडल्यास स्वबळावरही या निवडणुका लढवल्या जातील असं स्पष्टीकरण दिलंय. संघटना बांधल्याशिवाय उभी राहत नसते. नवीन चेहरे असतील, जे कोणी काम करायला इच्छुक आहेत त्या लोकांना घेऊन संघटना आम्ही 100% बांधू. महिना अखेरपर्यंत आमचं चाललेलं आहे की जिल्ह्याची बॉडी आणि तालुक्याच्या बॉड्यात नवी पद्धतीने उभ्या करायच्या आणि 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये सगळीकडं नवीन कार्यकर्ते घेऊन सुद्धा शून्यातून उभं करायची आमची तयारी आहे. काही लोकांना असं संभ्रम निर्माण झालेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्य काळामध्ये निवडणुका लढतील का नाही, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत का नाही, काय नाही. आज मी तुम्हाला सांगतो की आम्ही पक्ष म्हणून 100% बांधणी करणार. येणाऱ्या निवडणुका ताकदीने आम्ही लढवणार. मग ते कशा पद्धतीने लढवायच्या, काय लढवायच्या ती धोरणं त्या वेळची परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात.
बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर असताना चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार बोकड, शेळ्या आणि मेंढ्यांच्या खरेदी विक्रीने गजबजून गेलाय. या बाजारात तब्बल 10 कोटी रुपयांची विक्रमी आर्थिक उलाढाल नोंदवली गेली आहे. एकाच दिवसात सुमारे 25,000 बोकडांची विक्री झाली तर 7,000 शेळ्या मेंढ्याही विकल्या गेल्या. सध्या बाजारात बोकडांना मोठी मागणी असून पुढील आठवडाभरात ही उलाढाल अनेक पटींनी वाढून कोट्यावधींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायत मराठवाड्यात दुसरी आली आहे. याबाबतची घोषणा मंगळवारी सायंकाळी विभागीय अपर आयुक्त सुरेश बेदमुथा यांनी केली आहे. जरंडी ग्रामपंचायतीने गावात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यात प्लास्टिक बंदीसह गावात वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, परसबाग आदींचा समावेश आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची 21 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने अंतिम पाहणी केली होती. यात मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील वंजारवाडी येथील ग्रामपंचायत प्रथम तर जरंडी ग्रामपंचायत द्वितीय आली आहे. गुन्हेगार शरद दिगंबर ढोके हा परतवाडा येथील जबरी चोरीचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी त्याच्यासह अन्य 5 जणांना अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे तर अन्य दोघांचा ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून 6.50 लाखांपैकी 5.14 लाख रोख, गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी आणि दुचाकी, 32,000चे 5 मोबाईल असा 10.46 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आम्ही फायनली जे मेन आरोपी जे आहे दिलीप राऊत अक्यूज नंबर 1, तपास नंतर असं मला माहिती पडला की त्यांची जे रिअल नाव आहे ते शरद ढोके म्हणून आहे. बरोबर, शरद ढोके म्हणून आहे आणि ते वरोडच्या रहिवासी आहे. जे दिलीप राऊत म्हणून ते विक्टिमला जे भेटले माणूस आणि त्यांच्या सोबत इतर 5 अक्युज्डला पण आम्ही ताब्यात घेतले आणि अक्युज्ड सोडून जे 4 चाकी वाहन गुन्ह्यामध्ये वापरलेली जे टवेरा गाडी जे आहे ती पण रिकवर केलेली आहे आणि सोबत एक मोटरसायकल जे अक्युज्डने वापरलेली ते पण जप्त केलेली आहे आणि एकूण आरोपीकडून 5 मोबाईल पण जप्त केली आणि सोबत मोस्ट इम्पॉर्टंटली 5,14,000 कॅश पण रिकवर केलेली आहे. तर सगळे मिळून एकूण रिकव्हरी हे गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10,46,000 आताची स्टेटस आहे. लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना लाचखोरी प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील शासकीय जमिनींशी संबंधित प्रकरणांची चौकशी आता आजपासून सुरू होते. त्यांच्या कार्यकाळात किती जमिनींचे व्यवहार झाले, किती जमिनींना परवानगी दिली, ज्या जमिनी स्टे आहेत त्यामध्ये काही फेरबदल झालेत का याची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. बुधवारपासून यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या अध्यक्षतेखाली 2 सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडच्या बिंदुसरा धरणावर पर्यटकांना गांभीर्य नसून धरणाच्या भिंतीवर, सांडव्यावर, पायथ्याशी पर्यटक जमा होऊन पर्यटकांच्या हुल्लडबाजी आणि हलगर्जीपणामुळे अपघात घडू शकतो. त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात याव्यात. तसेच संभाव्य दुर्घटना घडल्यास संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणानेच तरुणीच्या छातीत चाकू खुपसून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथं ही घटना घडली आहे. सतीश यादव असं या हल्लेखोराचं नाव असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. लग्नास नकार दिल्याने प्रियकर सतीश यादव याने हा खून केल्याची माहिती समोर येते.
जालना जिल्ह्यात चालू वर्षात महिला आणि बालविकास विभागाने 70 बालविवाह रोखले, तर मागील वर्षी सुमारे 140 बालविवाह रोखण्यात जालना येथील महिला आणि बालविकास विभागाला यश आले। जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून महिला आणि बालविकास विभागाकडून जनजागृती अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। दरम्यान जर कोणालाही बालविवाह होत असल्याचं निदर्शनास आलं तर त्यांनी तातडीने 1098 या क्रमांकावर संपर्क साधून बालविवाहाची माहिती द्यावी, असं आवाहन देखील जालना जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। या चालू वर्षामध्ये 70 जवळपास बालविवाह समितीने रोखलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं मागच्या वर्षी देखील 130-140 पर्यंत बालविवाह रोखले गेले होते। याबाबत जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने युनिसेफ सोबत आपण बालमित्र हा एक प्रकल्प राबवतोय आणि त्या अनुषंगाने देखील त्या बालमित्रांची देखील मदत याच्यामध्ये झालेली आहे आणि येत्या काळामध्ये देखील बालविवाह रोखण्यासाठी सर्व उपाययोजना आणि 1098 जी चाइल्ड हेल्पलाईन आहे त्याची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात येते। अवकाळी पावसामुळे जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा येथील टरबूजाच्या बागेचं नुकसान झालंय। नळविहिरा येथील शेतकरी शंकर गाडेकर यांनी आपल्या 1 एकर शेतात टरबूज लागवड केली होती, मात्र नळविहिरा गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे टरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी गाडेकर हे चिंतित पडले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे। या ठिकाणी माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय कोकाटे साहेब, माणिकरावजी कोकाटे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही मागच्या एका 4-8 दिवसापूर्वी बोलले होते, अवकाळी पावसानं जे थैमान घातलं होतं राज्यामध्ये, त्या संदर्भात तुम्ही दौऱ्याच्या मधोमध बोलले होते की पंचनामे का ढेकळाचे करावं का। तरी कृषी मंत्री साहेबांना विनंती, पंचनामे ढेकळाचे नका करू। माझ्या शेतात तुम्ही 1 एकरमध्ये गट नंबर 23 नळविरा शिवार तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी नळविऱ्याला गट नंबर 23 या क्षेत्रामध्ये माझ्या स्वतःच्या मालकी हक्काच्या शेतामध्ये मी कलिंगड लागवड केली होती। उन्हाळी हंगाम म्हणून येणारं पीक होतं हे व ऐन 8 ते 10 दिवसावर हार्वेस्टिंगला आलेलं माझं हे कलिंगड या अवकाळी पावसामुळे होतंच नव्हतं झालं व यासाठी माझा औषधावर व रोजमजुरी म्हणजे जे रोजदार या कामासाठी मी आणले होते या कलिंगडासाठी खूप मोठा खर्च माझा या ठिकाणी झालेला आहे। 60 ते 70 हजार रुपये मला या ठिकाणी खर्च लागलेला आहे व अपेक्षित उत्पन्न माझं 1.5-2 लाख रुपये यातून मला बेनिफिट मिळणार होतं। अवघ्या 8 दिवसावर येतात हार्वेस्टिंगच्या टायमात जो अवकाळी पाऊस आला त्यामुळे माझं या ठिकाणी जे माझं स्वप्न होतं त्या स्वप्नावर अक्षरशः पाणी फिरलेलं आहे। तरी माझी राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या तालुका स्तरावरील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व तलाठी, तहसीलदार यांना फोनद्वारे संपर्क करून माझ्या या प्लॉटची पंचनामा करून मला शक्यतोवर होईल तेवढी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो। जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। एका महिलेने शासकीय अनुदानासाठी आपल्या पतीला मृत दाखवून शासकीय अनुदान लाटल्याची घटना समोर आली आहे। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील ही घटना असून या संदर्भात खुद्द पतीनेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून ही घटना उघडकीस आणली आहे। पतीला मृत दाखवून मागील 8 वर्षांपासून या महिलेने निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा दावा तिचे पती भिकाजी गाडे यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी गाडे यांनी घनसावंगी तहसीलदारांसह जालना जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊन सदर महिलेचे मानधन तात्काळ बंद करावं अशी मागणी केली आहे। तहसीलमधील उर्मट अधिकारी, उर्मट ते प्रशासन आंधळदळतंय, कुत्रपीठ खातंय, एवढे अर्ज वरिष्ठते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला केराची टोपली दाखवली, मला न्याय द्यायला नाही। जवळजवळ 6 महिन्यापासून मी सतत या घनसावंगी कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे। तो तोतला अधिकारी जो नायब तहसीलदार आहे तो मला म्हणतो, अरे यार ही केस तर म्हणजे एक मेलेलं मड आहे, याला उकरून तुला काय मिळायचं। तर माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण जिवंत नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे। दिशाभूल शासनाचे असं करता कामा नये। विधवाबाईने खऱ्या अर्थाने पगार घ्यावा, तिला शासनाने द्यावा, पण हिचा मी नवरा आहे आणि मी नवरा या नात्याने सगळ्याच ठिकाणी एवढे अर्ज करून या कार्यालयाने सदरील सर्व कागदपत्रकाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि मला न्याय मिळाला नाही। माझी शासनाला विनंती आहे की सदरील बाईवरती जी काही योग्य ती कारवाई तुम्हाला करता येईल ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा आणि इथून पुढं अशी कोणत्याही महिलेने असा नवरा जिवंत असून शासनाला असे खोटे अर्ज करून पेमेंट घेऊ नये अशी माझी विनंती आहे। या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।